नमस्कार. शीतल्स फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे लुसलुशीत गुबगुबीत असा पंजाबी स्टाईल आलू पराठा. त्यासाठी मी इथे 5 मीडियम आकारचे बटाटे घेतलेले आहे. ते आपल्याला कुकरच्या भांड्यामध्येच उकडायला टाकायचे आहेत. डायरेक्ट कुकरमध्ये आपल्याला ते लावायचे नाही आहेत. डायरेक्ट कुकरमध्ये लावले तर काय होतं ना, बटाटे आहेत ना, कुकरमधलं पाणी शोषून घेतात आणि बटाटे असे सैल पडतात आणि पराठे आपले चांगले होत नाहीत. त्यामुळे आपल्याला भांड्यामध्ये बटाटे उकडून घ्यायचे आहेत. चला तर मग मी ते कुकरला 5 शिट्ट्या करून घेते. तोपर्यंत आपण मसाले पाहूया. इथे मी आलं, 1 चमचा धने आणि थोडंसं ओवा घेतलेला आहे. त्यानंतर मी घेतलेली आहे कसुरी मेथी, चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर, चवीनुसार मीठ. इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. मी इथे तूप घेतलेलं आहे. तुम्ही बटर किंवा तेलही घेऊ शकता. त्यानंतर हळद, लाल तिखट, चाट मसाला आणि धना पावडर घेतलेली आहे. तोपर्यंत आपण इथे कणिक मळून घेऊया. तोपर्यंत आपला कुकरही होईल आणि तो आपला बटाटे थंडही होतील. चला तर मग मी कणकेमध्ये मीठ घातलेलं आहे. थोडंसं गरजेनुसार जशी आवश्यकता असेल तसं पाणी ॲड करूया आणि आपली कणिक मळून घेऊया. आणि हो, आपण नेहमी रोजच्या ज्या चपात्या करतो ना, त्यापेक्षा थोडीशी सैलसर आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. कणिक थोडीशी सैलसर मळली ना, की मग आपले पराठे ना छान लाटले जातात. अशा प्रकारे मी थोडंसं तेल टाकून कणिक छान अशी मळून घेते आणि भिजवत ठेवण्यासाठी साईडला ठेवून देणार आहे. पाहू शकता आपली कणिक छान अशी मळून झालेली आहे. आता मी थोडंसं वरून त्याला तेल लावणार आहे आणि ती भिजवत ठेवणार आहे. तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करून घेणार आहोत. कणकेला मी वरून थोडंसं तेल लावते आणि भिजवत ठेवते. तोपर्यंत आपले इथे बटाटे थंड झालेले आहे. मी त्यांची साल काढलेली आहे. आणि हो, महत्त्वाची टीप, आपल्याला बटाटे असेच थंड करायचे आहे. ते पाण्यामध्ये टाकून थंड करायचे नाही आहेत आपल्याला. तर मी इथे किसून घेत आहे. तुम्ही मॅश केले तरीही चालतील. आणि हो, मी इथे सगळे मसाले ॲड केलेले आहे. व्हिडिओ शूट करायचा राहून गेला. सगळे मसाले ॲड करून घेतलेले आहेत. आता मी सगळे ते मिश्रण एकजीव करणार आहे. मीठ घातलेलं आहे. आणि हो, आपण जो एक कांदा घेतलेला आहे ना, तो आता लगेच घालायचा नाही आहे आपल्याला. आपण ज्यावेळेस पराठा बनवायला घेणार त्यावेळेस आपल्याला तो कांदा यात ॲड करायचा आहे. नाहीतर काय होतं, भाजीला पाणी सुटतं कांद्यामुळे. त्याच्यामुळे पराठा आपला नीट तयार होत नाही, स्टफिंग बाहेर निघतं. म्हणून कांदा आपल्याला नंतर ॲड करायचा आहे. पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे. आता ह्या पॉइंटला आपल्याला यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. चला तर मग मी इथे कणिक जी मळून घेतलेली आहे ती एकदा पुन्हा अशी सैलसर करते. पाहू शकता आपली नेहमीपेक्षा थोडीशी कणिक सैलसर झालेली आहे. आता आपण जो चपातीचा गोळा घेणार आहोत तेवढाच घ्यायचा आहे. आणि हो, आपल्याला आतली जी स्टफिंग आहे ती त्या कणके एवढी किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्तच घ्यायची आहे. त्याने पराठा चवीला खूप सुंदर लागतो. हे असं थोडीशी लाटल्यानंतर आपल्याला स्टफिंग भरायची आहे. पाहू शकता मी इथे थोडीशी जास्तच स्टफिंग भरलेली आहे. असं आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. वर जर एक्स्ट्रा पीठ राहिलं तर ते काढून घ्यायचं आहे. आणि थोडासा असं हातावर आपल्याला दाबून मग पराठा लाटायचा आहे. याने आपलं जे आतलं स्टफिंग आहे, बटाट्याची भाजी आहे, ती शेवटपर्यंत अगदी काठापर्यंत भाजी पसरते आणि सुंदर असा पराठा आपला तयार होतो. आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी एका साईडला तवा तापत ठेवलेला आहे. पाहू शकताय किती सुंदर पराठा तयार झालेला आहे आणि आपलं स्टफिंगही अगदी काठापर्यंत पोहोचलेलं आहे.
चला तर मग मी आता इथे तव्यावर तूप टाकणार आहे आणि मग आपला पराठा शेकून चांगला भाजून घेणार आहे. पराठ्याला आहे ना थोडंसं बटर किंवा थोडंसं तूप जास्त असलं की पराठा आपला छान खुसखुशीतही होतो आणि मऊसूतही होतो. त्याच्यामुळे थोडंसं जास्तच लावायचं आहे. तूप म्हणा किंवा बटर म्हणा. अशा प्रकारे दोन्ही साईडने आपला पराठा एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता आपली एक साईड झालेली आहे. आता दुसऱ्या साईडने असाच आपला पराठा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आपला पराठा दोन्ही साईडनी तयार झालेला आहे. पाहू शकताय कलरलाही किती सुंदर असा, दिसायलाही छान असा आपला पराठा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, जाता जाता चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा.